जगातील जे नामवंत दिग्विजयी सेनापती होऊन गेले त्यांच्या मालिकेत शोभावे असे नाव सेनापती रघुनाथरावाने या त्याच्या पुण्यापासून थेट सिंधू नदीपर्यंतच्या अप्रतिहत अशा एका झेपेत केलेल्या विजयी अभियानाने मोहिमेने पटकावले होतेच होते. त्या अप्रतिहत विजयी झेपेविषयी, सह्याद्रीच्या गरुडाच्या ह्या हिमालयीन भरारीविषयी वाटणारे आश्चर्य आणि त्याविषयी वाटणारी धन्यता व्यक्तविताना सारा महाराष्ट्र कळत न कळत रघुनाथरावांना लाडिकपणे राघो भरारी या नावाने संबोधू लागला. सेनापती रघुनाथरावाची इतिहासात तीच पदवी चिरंतन झाली. हिंदूंच्या सुवर्ण यशोमंदिरावर रत्नजडित कळस चढवणारी वार्ता. सेनापती रघुनाथ रावाने पंजाबातून दक्षिणेत परतताना काही सरदारांना मराठी सैन्यासह पंजाबात, विशेषतः सिंधू नदीच्या परिसराकडे साऱ्या सरसीमेवर जे मुस्लिम अमीर, उमराव, गुंडपुंड, फकीर, फुकडे अव्यवस्था नि लुटालूट माजवीत राहिले होते, त्यांच्या पूर्ण समाचार घेऊन मराठ्यांच्या सत्तेची घडी तिकडे चोपून चापून बसवण्यासाठी आणि मराठ्यांच्या राजस्वाची, महसुलाची बिनबोभाट उगारणी वसूल करण्यासाठी ठेवलेले होते. त्यातील सरदार तुकोजी होळकर, साबाजी शिंदे आणि गोपाळराव बर्वे यांच्या हाताखालील मराठी सैन्याने सिंधू नदीच्या परिसराचे नाकच असलेला जो अटक नगरचा गड त्यावर चढाई करून तो मुसलमानांच्या हातून त्या सन 1758च्या जुलै महिन्यात जिंकून घेतला. मुसलमानाचा हिंदवा ध्वज उखडून फेकून देऊन हर हर महादेवच्या गर्जनेत मराठ्यांचा, हिंदूंचा भगवा जरीपटका सरसर करीत अटकेपार चढला. मराठ्यांचे, हिंदूंचे घोडे सिंधूचे पाणी पुन्हा प्याले. अटकेची हिंदूंना 10 शतके पडलेली हिंदूंची शासीय अटक सुद्धा हिंदूंच्या शस्त्रांनी, खड्गाने त्या दिवशी शेवटी तोडून टाकली. इतकेच नव्हे तर मराठ्यांनी सैन्य सिंधू ओलांडून पलीकडे कंधारपर्यंत मलेच्छांच्या पाठलाग करीत गेली. ह्या नगराला हे अटक नाव का नि केव्हा पडले ते दुर्दैवी वृत्त ह्या भागात 495 ते 507 ह्या परिच्छेदामध्ये दिलेलेच आहे. मराठ्यांची अटक जिंकून तीवर जरी पटका अडकविला ही वार्ता महाराष्ट्रात येताच मराठ्यांच्या विजयानंद गगनात मावेनासा झाला. 10 शतकानंतर हिंदूंचा सूड मराठ्यांनी प्रत्यक्ष काबूल कंधारपर्यंत मुसलमानांची दानादान उडवीत साऱ्या हिंदुस्थानाची वास्तविक साम्राज्य सत्ता त्या मुस्लिमांच्या हातून छिनावून घेऊन उगविला. हेच 5वे सोनेरी पान होय. ही अटक विजयाची अलौकिक घटना घडून ह्या हिंदू मुस्लिमांच्या दशशतकव्यापी महायुद्धात शेवटी हिंदूंचा हा अंतिम महान विजय झाला आणि हिंदुस्थानावरील मुस्लिम साम्राज्य सत्ता हिंदूंनी पदाक्रांत केली. हे वृत्त हिंदू राष्ट्राच्या इतिहासाच्या ज्या पानावर अंकित झाले तेच होय हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान 5वे. ज्याप्रमाणे मरणोन्मुख पडलेला मनुष्यही मरता मरता काही काळ आचके देतच असतो नि क्वचित वायूच्या झटक्याने एखादी उसळीही घेतो, पण शेवटी मरतो, किंवा अरण्यातून वावरणारे प्रचंड 20-20 वाव लांब असणारे आणि वटवृक्षाच्या बुंद्यासारखे जाडजूड सर्प त्यांचे डोके ठेचून टाकले गेले तरीही त्यांचे सर्व शरीर पहिल्याच क्षणात पूर्ण निश्चेतन होऊन पडत नाही, तर सारखे काही काळ वळवळत राहते नि क्वचित मधूनच उसळी घेऊन पुढे झेप घेऊ पाहते, परंतु शेवटी ते मरू घातलेले धूळ मरतेच मरते. त्याचप्रमाणे यद्यपि सिंधूंच्या परिसरात मराठ्यांनी मुसलमानी साम्राज्य सत्तेचे डोके ठेचून तिला मरणोन्मुख करून रणांगणात पाडले तरी तिची वळवळ काही इतस्तत होत होती. एखादी पानिपत सारखी उसळीही तिच्या त्या मरू घातलेल्या धुळाने घेतली होती. तथापि शेवटी गतप्राण होऊन मरणी मरून गेली ती गेलीच आणि अंततः साऱ्या हिंदुस्थानावर स्वतंत्र हिंदू साम्राज्याचे सत्तेचा ध्वज फडकू लागला. सिंधूपासून नव्हे तर काबूल नदीपासून सारा पंजाब, जम्मू ते थेट काश्मीरच्या सरसीमेपर्यंत महाराणा रणजित सिंगाचे निर्मुस्लिम हिंदू शीख महाराज्य पुढे दिल्लीपासून ते थेट रामेश्वरपर्यंत साऱ्या उर्वरित हिंदुस्थानात दिग्विजयी हिंदू मराठ्यांचे निर्मुस्लिम अधिराज्य आणि वर नेपाळचे स्वतंत्र हिंदू राज्य अशी साऱ्या हिंदुस्थानात जिकडे तिकडे हिंदू सत्ता पुन्हा नांदू लागली. मुस्लिम राजसत्ता मेली ती मेलीच.
म्हणून अटकेवर ज्या दिवशी मुस्लिमांच्या राजसत्तेचा ध्वज उखडून मराठ्यांनी फेकून दिला आणि आपला विजयी भगवा जरीपटका तेथे रोवला, त्याच दिवशी मुस्लिम राजसत्तेच्या हिंदूंनी खरा प्राणांतिक प्रहार करून तिचा अंत केला. सरदेसायांसारखे हात राखून सावधपणे लिहिणारे इतिहासकार सुद्धा लिहितात की ऑल महाराष्ट्र फेल्ट इलेक्ट्रिफाईड विथ द प्राऊड परफॉर्मन्स ऑफ रघुनाथराव अँड हिज बँड्स हॅव्हिंग रिचेड द एक्स्ट्रीम फ्रंटियर ऑफ इंडिया अँड बोथेड देअर हॉर्सेस इन हिंदूज. न्यू हिस्टरी ऑफ महाराष्ट्र व्हॅल्यूम फर्स्ट पेज 401. ह्या हिंदू मुस्लिम महायुद्धात मुस्लिमांवर मिळवलेल्या अंतिम विजयाची वार्ता महाराष्ट्रात येताच त्या काळी अत्युत्कट अशा राष्ट्रीय भावनांचे जे प्रमुख वक्ते असत, त्यात चारण, भाट, गोंधळी इत्यादी कवींनी आपापल्या वीररसाने मुसमुसलेल्या वीरकाव्यांच्या आणि पोवाड्यांच्या निनादाने महाराष्ट्राच्या खेड्याखेड्यातील वातावरण विजयानंदाने भरवून सोडले. ज्यांचे बाहो त्यांच्या सैन्याचे हे पराक्रम ऐकून थरारले नाहीत असा स्वाभिमानी मराठा उरला नाही. महाराष्ट्रातील त्या दिवसाच्या माणसाचे हे रोमहर्षक चित्र माणसाच्या भाषेतच यथावत व्यक्तविणे शक्य असल्यामुळे ते आम्ही गोमंतक काव्यात उत्कालीन भाटचरण गोंधळी यांचे एक प्रतीक म्हणून कल्पलेल्या महाराष्ट्र भटाच्या तोंडून वक्तविले आहे. तेच विजयगीत काही चरण आम्ही खाली देत आहोत. गोमंतक या वीर सावरकर रचित महाकाव्यात हे महाराष्ट्र भटाचे विजयी गीत संपूर्ण दिले आहे. महाराष्ट्राचे विजय गीत. ऐका हिंदू मातृहो, वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या 10 शतकाचा उगवे सूड जिंकले जेत्याला. करा महोत्सव हिंदू मातृहो, तुमच्या हुतात्मे आला. विजयतयाच्या महोत्सवाचा हक्कची आहे तुम्हाला. तथापि अजूनी काय न सरले इच्छिता. आता तट आला, परंतु अजूनी चढुनी दुर्ग हा कुशल पोचणे असे घरा. आज हिंदूपद पादशाहीचा योग सत्याची हा आला. तथापि अजूनी समारंभ तो संपुनी निर्विघ्न न गेला. शककर्त्या सम सत्याची आम्ही धन्य विजय हा उपरजिला. शककर्त्या सम परंतु विजया करी पाहिजे राखेला. आज 10 शतकाने विजय मिरवित सोनेरी तोडा. पीई सिंधूचे पाणी पुनरपी हिंदू सैनिकाचा घोडा. सागर संगत भगीरथी ये कावेरीच्या पूतजला. सिंधू शतद्रू त्रिवेणी यमुने गोदे कृष्णे या सकला हे तीर्थांनो, हे क्षेत्रांनो, अखिल भारती भूमीतल्या हिंदू हरिद्वारा कैलास काशिके पुरी द्वारके या साऱ्या ऐका लोमहर्षणा वार्ता विजयाच्या आल्या. उभ्या 7 शतकाचा उगवे सूड जिंकले जेत्याला. हिंदू वीरांचा की श्रीशे असे यशस्वी हट केला. आज हिंदवीर जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला. हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील 6 सोनेरी पाने हा जो ग्रंथ आम्ही लिहित आहोत, त्याचे हे 6व्या सोनेरी पानाचे प्रकरण शेवटचेच होय. इंग्रजही गेले. हिंदू राष्ट्राचे स्वातंत्र्य सिद्ध झाले. ह्या ग्रंथाच्या आधीच प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागाच्या प्रारंभी ह्या समग्र ग्रंथाचे विषय क्षेत्र व्यक्तविले आहे. त्या अनुरोधाने सूचित होतेच आहे की ह्या 6व्या सोनेरी पानातही इंग्रजांनी हिंदुस्थानावर आपले साम्राज्य स्थापित केला असता त्या प्रबल परदास्यातूनही हिंदू राष्ट्राने आपली मुक्तता कशी करून घेतली आणि आज ते हिंदू राष्ट्र पुन्हा एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक महाराज्य अशा प्रतिष्ठेने जगात कसे नांदू लागले आहे, ह्याचा सविस्तर इतिहास देण्याचे काही एक प्रयोजन नाही. त्या इंग्रजांशी झालेल्या हिंदू राष्ट्राच्या स्फूर्तिदायक स्वातंत्र्य युद्धातील हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असताही इतर बहुतेक परकीय वा स्वकीय इतिहासकारांपैकी पुष्कळांनी जाणूनबुजून गाळलेल्या आणि काहींनी अज्ञानाने उपेक्षलेल्या वैशिष्ट्याचे तेवढे समीक्षण करण्याचेच काय ते ह्या ग्रंथाचे उद्दिष्ट आहे. परंतु ते कार्य बहुतांशी मी माझ्यापुरते ह्यापूर्वी माझ्या इतर ग्रंथातून आवश्यक तितके आधीच केलेले आहे. ते असे
गेल्या प्रकरणाच्या शेवटी हे उल्लेखलेलेच आहे की हिंदुस्थानातून मुसलमानाच्या परकीय आधिसत्तेचे हिंदूंनी शेवटी पूर्ण उच्चाटन केले होते आणि अटकेपासून आसामपर्यंत आणि काश्मीर लडाखपासून रामेश्वरपर्यंत जिकडे तिकडे पुन्हा हिंदू राज्येच स्थापिली गेली होती.